नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. यापूर्वी आपण माहिती अधिकार कायद्याचा इतिहास आणि माहिती अधिकार कायद्याचे उद्देश अशा दोन भागात माहिती अधिकार कायद्यावर चर्चा केलेली आहे. आजच्या या तिसऱ्या भागामध्ये आपण माहिती अधिकार कायद्यामधील महत्त्वाच्या संकल्पना आहेत किंवा ज्या व्याख्या आहेत त्यावर चर्चा करणार आहोत. आपणास माहिती आहे, यापूर्वी चर्चा केल्याप्रमाणे हा कायदा 15 जून 2005 पासून अंशतः आणि 12 ऑक्टोबर 2005 पासून पूर्णतः देशभर लागू झाला. हा अत्यंत छोटा कायदा आहे. हा भारतीय नागरिकांसाठीचा कायदा आहे. फक्त 6 कलमांचा, फक्त 6 प्रकरणांचा, 31 कलमांचा हा कायदा 12 ऑक्टोबर 2005 पासून जम्मू काश्मीर वगळता पूर्ण भारतभर आणि अलीकडंच जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये देखील हा कायदा एक्सटेंड करण्यात आलेला असल्यामुळे आता पूर्ण देशभर हा कायदा लागू आहे. या कायद्यामधील महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहेत त्या आज आपण समजून घेणार आहोत. कोणताही कायदा जेव्हा चांगला समजून घ्यायचा असतो तेव्हा प्रथम त्या कायद्याचं आपण टायटल वाचतो, त्यानंतर त्या कायद्याचे उद्देश वाचतो. उद्देशामुळं काय होतं, त्या कायद्याचं नेमकं स्पिरिट काय आहे ते आपल्याला कळतं. आणि जेव्हा आपण कायदा वाचायला जातो तेव्हा काही शब्द पुन्हा पुन्हा येत असतात. तेव्हा त्या शब्दाची पुन्हा पुन्हा व्याख्या करण्यापेक्षा एका कलमामध्ये त्या सर्व अशा पुन्हा पुन्हा येणाऱ्या शब्दांच्या व्याख्या केल्या जातात. त्यालाच आपण डेफिनिशन्स किंवा व्याख्या किंवा संकल्पना असं म्हणतो. या कायद्यातल्या महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहेत त्यामध्ये आहे समुचित शासन, ज्याला आपण म्हणतो ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. नंतर दुसरी व्याख्या आहे सक्षम प्राधिकारी, ज्याला आपण म्हणतो कॉम्पिटंट अथॉरिटी. त्यानंतर आहे सार्वजनिक प्राधिकारी, ज्याला आपण म्हणतो पब्लिक अथॉरिटी. नंतर आहे माहिती, ज्याच्यासाठी हा कायदा आहे ती माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन. नंतर माहितीचा अधिकार म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन. अभिलेख म्हणजे रेकॉर्ड. विहित हे प्रिस्क्राईब केलेल्या गोष्टी किंवा नियम असतात. त्रयस्थ पक्ष म्हणजे थर्ड पार्टी. आणि नंतर एकूण यंत्रणेमध्ये लागणारे जे अधिकारी आहेत त्यांचे नावं आहेत, ज्याला आपण सहाय्यक जनमाहिती अधिकारी म्हणतो, असिस्टंट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, जनमाहिती अधिकारी ज्याला आपण पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, प्रथम अपिली अधिकारी फर्स्ट अपिलेट अथॉरिटी, केंद्रीय माहिती अधिकारी हा जेव्हा केंद्राच्या कार्यालयात असतं त्यालाच केंद्रीय माहिती अधिकारी म्हणजे सेंट्रल पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, आणि राज्याचा माहिती आयोग किंवा केंद्राचा माहिती आयोग सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन आणि स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन. हे जर नावानेच आपल्याला याची व्याख्या म्हणजे नावाबरोबरच आपल्याला ते कळून येतं. म्हणजे महत्त्वाच्या व्याख्या आहेत समुचित शासन, सक्षम प्राधिकारी, सार्वजनिक प्राधिकारी, माहिती, माहितीचा अधिकार, अभिलेख आणि त्रयस्थ पक्ष. या व्याख्या आज आपल्याला चर्चा करायच्या आहेत. त्यामध्ये आपण समुचित शासन म्हणजे काय, केंद्र सरकार आणि केंद्र सरकारचे सर्व उपक्रम किंवा केंद्र सरकारच्या सर्व निमशासकीय संस्था आणि केंद्र सरकारचे नियंत्रण असणारे जेवढी कार्यालय देशामध्ये आहेत त्यांच्यासाठी समुचित शासन केंद्र सरकार असतं. आणि राज्य शासनाच्या ज्या सर्व संस्था असतात, सर्व कार्यालये असतात, त्याचे निरनिराळ्या उपक्रम असतील, निरनिराळ्या कंपन्या असतील, निरनिराळ्या त्यांच्या नियंत्रणाखालील संस्था असतील किंवा उपक्रम असतील, या सर्वांसाठी राज्य शासन समुचित शासन म्हणून म्हणजे त्यांच्या संदर्भात कोणतेही निर्णय घ्यायचे असतील तर ते अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणून राज्य सरकार घेतं. म्हणून केंद्राच्या कार्यालयांसाठी केंद्र सरकार आणि राज्याच्या कार्यालयासाठी राज्य सरकार. हा समुचित शासन हा शब्द अनेकदा या कायद्यामध्ये वापरला जातो. म्हणून समुचित शासनाची एकदाच व्याख्या कलम 2 क मध्ये करण्यात आलेली आहे. आता समुचित शासनाची जबाबदारी काय आहे, इतक्या कलमांमध्ये ज्या समुचित शासनाची जबाबदारी दाखवलेली आहे. आता बघा, केंद्रीय माहिती आयोग स्थापन करणं ही केंद्राची जबाबदारी कलम 12 प्रमाणे. कलम 15 प्रमाणे राज्याचा माहिती आयोग स्थापन करणं ही राज्याची जबाबदारी आहे. कलम 26 मध्ये आहे दोघांनी म्हणजे समुचित दोन्ही शासनाला हे करायला लागतं. काय, प्रशिक्षण, शिक्षण, प्रचार आणि प्रसार. म्हणजे पहा, दोन्ही शासन निरनिराळ्या ज्या प्रशिक्षण संस्था आहेत त्यांच्यामार्फत सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करतात. या कायद्याचा प्रचार आणि प्रसार करतात. केंद्र शासन दरवर्षी एक RTI वीक साजरा करतं. त्यासाठी निरनिराळ्या संस्थांना ते निधी पुरवतात. या कायद्याचा प्रसार झाला पाहिजे, या कायद्याची जागृती झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करतात.
दुर्बल घटकाच्या व्यक्तींच्या जागरूकतेसाठी निर्णय उपक्रम घेतात, मार्गदर्शिका तयार करतात, सार्वजनिक प्राधिकरणांना मार्गदर्शन करतात. नियम करण्याचे अधिकार देखील आहेत. केंद्र शासनाने या कायद्याअंतर्गत केंद्र शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी एक नियम केला. राज्य शासनाने सुद्धा असा नियम केला. म्हणजे राज्य शासनाने आता पहा, जितके राज्य आहेत देशामध्ये 28 राज्यात 28 राज्यांनी 28 नियम केलेत आणि केंद्र शासनाने एक वेगळा नियम केला. कायदा एकच आहे, पण प्रत्येक राज्यातले नियम वेगळे आहेत. काही राज्यामध्ये माहिती अधिकाराच्या अर्जाचा नमुना दिला, काही राज्यात दिलेला नाही. तेव्हा प्रत्येक राज्याचे थोडेफार नियम वेगळे असणार, पण ते कायद्याशी विसंगत असणार नाहीत, याची त्यांनी काळजी घेतलेली आहे. म्हणजे समुचित शासनाला हे एक काम करावं लागतं, नियम करण्याचं. आणि कलम 27 मध्ये कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर, कोणत्या कोणत्या बाबीसाठी ते नियम करू शकतात, कलम 27 मध्ये लिहिलेलं आहे. कलम 4(4) म्हणजे ज्याला आपण पुढच्या भागामध्ये जेव्हा शिकणार आहोत, की प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते, ती म्हणजे स्वतःहून खूप माहिती द्यायची. त्याला प्रोॲक्टिव्ह डिस्क्लोजर असं म्हणतात, किंवा स्वयंप्रेरणेनं केलेलं प्रकटन असं म्हणतात. असं जर प्रकटन केलं असते, ते वेबसाईटवर ठेवलं असतं, ते खूप पानांचं असतं, खूप मोठं, खंडचे खंड असू शकतात, कारण 17 नमुने येतात. 17 नमुन्यामध्ये जर खरंच मनापासून ठरवलं माहिती द्यायची, तर खूप मोठी माहिती त्याच्यामध्ये असू शकते. तेव्हा अशी जी माहिती आहे, एखाद्याला ती वेबसाईटवर वाचायला त्रास होतो, तो स्क्रीन फ्रेंडली नाही आहे किंवा तो नेट फ्रेंडलीच नाही आहे. तो म्हटला की नाही, मला त्याची कॉपी पाहिजे. आता 2 रुपयाप्रमाणे म्हटलं तर हजारो पेजेस असतील तर त्याची खूप किंमत होईल. तेव्हा सरकारने म्हणजे समुचित शासनाला त्याच्यात हव्या तेवढ्या प्रति प्रिंट करून ठेवता येतात, आणि प्रिंटिंगची जी कॉस्ट असेल, मुद्रणाची जेवढं खर्च असेल, तेवढ्या एवढ्या किमतीला ते देता येतात. त्याच्यासाठी नियम करण्याचा अधिकार समुचित शासनाला, म्हणजे राज्य शासनाला पण आहे, केंद्र शासनाला पण आहे. नंतर अर्जाची फी ठरवण्याचे अधिकार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष माहिती देण्यासाठी जी फी असते, कलम 7(1) आणि 7(5) प्रमाणे, ती फी ठरवण्याचे देखील त्यांना अधिकार आहेत. शिवाय आयुक्तांचे भत्ते, वेतन हे ठरवण्याचे देखील अधिकार आहेत. माहिती आयुक्त नेमल्यानंतर त्यांच्या वेतन आणि सेवा शर्ती निश्चित करण्याचे अधिकार अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटला आहेत. दुसऱ्या अपिलाबाबतचे नियम, मार्गदर्शक सूचना देणे, विहित करणे, ह्या सगळ्या बाबी अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट करतं. आणि जेव्हा नियम करतं, राज्य सरकार असेल तर राज्य सरकारने केलेले नियम विधानसभेपुढे ठेवावे लागतात, केंद्राने केले तर लोकसभेपुढे ठेवावे लागतात. जी हाऊसेस आहेत त्या हाऊसेसच्या समोर ते ठेवावे लागतात. तेव्हा आपण एक समुचित शासन ही एक व्याख्या पाहिली, आणि त्या समुचित शासनाची जी जबाबदारी आहे ती आपण पाहिली. आता दुसरी व्याख्या आहे कलम 2(ड) प्रमाणे सक्षम प्राधिकारी, म्हणजे द कॉम्पिटंट अथॉरिटी. सर्वसाधारणपणे जेव्हा सक्षम प्राधिकारी असा शब्द उच्चारला जातो, तेव्हा त्या कार्यालयाचा प्रमुख असं डोक्यात येतं. ही एक कन्व्हेन्शनल अशी डिफिनिशन आहे, पण तसं नाही. या कायद्यामध्ये त्यापेक्षा वेगळं डिफिनिशन केली आहे, किंवा वेगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते म्हणजे जेवढ्या संविधानिक संस्था आहेत, ज्याला आपण घटनात्मक संस्था आहेत, किंवा कॉन्स्टिट्युशनल ऑफिसेस आहेत, विशेषतः लोकसभा आणि राज्यसभा, त्यांचे जे अध्यक्ष असतील त्यांना सक्षम प्राधिकारी म्हटले. म्हणजे सक्षम प्राधिकारी लोकसभेचे अध्यक्ष असतील, राज्यसभेचे सभापती असतील, नंतर सर्वोच्च न्यायालय असेल तर भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायमूर्ती आहेत त्यांना सक्षम प्राधिकारी आहे. नंतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत, त्यांना देखील सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केलेलं आहे. आणि संविधानाद्वारे किंवा संविधानान्वये स्थापन झालेल्या किंवा गठीत झालेल्या कोणत्याही प्राधिकरणाचे, म्हणजे राष्ट्रपती असतील, राज्यपाल असतील, राष्ट्रपती देखील स्वतः सक्षम प्राधिकारी आहेत. राज्यपाल हे सुद्धा त्यांच्या कार्यालयासाठी सक्षम प्राधिकारी आहेत. आणि जे युनियन टेरिटरीज आहेत, ज्याला आपण केंद्रशासित प्रदेश म्हणतो, त्याचे घटनेच्या आर्टिकल 239 प्रमाणे नियुक्त करण्यात आलेले जे प्रशासक आहेत, ह्या सर्व घटनात्मक जी पदं आहेत, या सर्व अधिकाऱ्यांना सक्षम प्राधिकारी असं म्हटलेलं आहे, आणि त्यांना एक वेगळा अधिकार दिलेला आहे. ते सरकारशी समकक्ष असल्यासारखं त्यांना नियम करण्याचे अधिकार दिलेले आहेत. कलम 28 प्रमाणे काही विषयावरती त्यांना नियम करता येतात. त्यांच्या नियंत्रणाखाली जितक्याच पब्लिक अथॉरिटीज असतील, त्या सर्व पब्लिक अथॉरिटींनी RTI ॲक्ट कसा राबवावा, माहिती अधिकाराचा कायदा कसा राबवावा, या संदर्भाचे नियम ते करू शकतात. म्हणून
सक्षम प्राधिकारी ही एक वेगळी व्याख्या या कायद्यात केलेली आहे. त्यांची जबाबदारी काय? सार्वजनिक प्राधिकरणांना मार्गदर्शन करणे. म्हणजे सुप्रीम कोर्ट असेल तर सुप्रीम कोर्टाने त्यांच्या अंतर्गत जे कार्यालय असतील त्यांना मार्गदर्शन करणे. उच्च न्यायालय असेल तर उच्च न्यायालयाच्या त्या राज्यातले जेवढे सबऑर्डिनेट कोर्ट्स असतील त्या सर्व कोर्ट्सना त्यांनी मार्गदर्शन करणे, अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करणे, मार्गदर्शिका तयार करणे, शिवाय कलम 28 प्रमाणे नियम करणे, कलम 4.4 प्रमाणे जे स्वयंप्रेरणेनं करायचं प्रकटन आहे ते प्रिंटेड कॉपी तयार करून त्याच्या मुद्रणा एवढी खर्चाच्या किंमत करण्यासाठीचे नियम करणे, कलम 6 अन्वये फी ज्याला आपण शुल्क म्हणतो, अर्जाचं शुल्क. आता बघा याच्यामध्ये असं अनेक झालं होतं की अनेक हायकोर्टाने अर्जाचं शुल्क 50 रुपये ठेवलं होतं. फक्त अर्जाचं शुल्क 50 रुपये, काहींनी तर 500 रुपये ठेवलं होतं. म्हणजे अर्ज 500 रुपये देऊन कोण अर्ज करेल? म्हणजे तितकं प्रोहिबिटिव्ह आणि एक्झॉर्बिटंट होतं की त्याच्यासाठी DOPTला त्यांना प्लीज रिव्हिजिट द रूल असं रिक्वेस्ट करावी लागली. अनेक लोकांना, अर्जदारांना आयोगाकडे तक्रारी कराव्या लागल्या, केंद्रीय माहिती आयोगाकडे तक्रारी केल्या. केंद्रीय माहिती आयोगानं DOPTला सांगितलं आणि DOPTने शेवटी चीफ जस्टिसना पत्र लिहून त्यांना ॲडव्हायझरी पाठवली आणि त्यांना कळवल्यानंतर त्यांनी रिव्हिजिट रूल केलेत. आणि तरी देखील ते काही उच्च न्यायालयामध्ये अजून देखील ही फी, अर्जाची फी 50 रुपये. तेव्हा हे नियम करण्याचे त्यांना अधिकार आहेत. शिवाय माहितीची जी फी आहे ती फी ठरवण्याचे देखील अधिकार त्यांना आहेत आणि इतर मार्गदर्शक सूचना देणे अशा बाबी सक्षम प्राधिकारी यांच्या कक्षेमध्ये येतात. आता समुचित शासन आणि सक्षम प्राधिकारी या दोघांनाही नियम करण्याचे अधिकार आहेत. समुचित शासनाने केलेले नियम हाऊसच्या समोर ठेवले जातात, म्हणजे विधानसभा किंवा जे काही तुमचे कायदे मंडळाचे सभागृह असतील त्याच्यापुढे ठेवले जातात. सक्षम प्राधिकारी हे जे आहेत कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी असल्यामुळे यांनी केलेले नियम हे सभागृहापुढे ठेवले जात नाहीत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लेजिस्लेटिव्ह ज्याला सुपरविजन म्हणतो किंवा इथं दिसत नाही आहे. लेजिस्लेटिव्ह ज्याला चेक म्हणतो तो चेक यामध्ये आपल्याला दिसत नाही आहे. माहिती आयोग नेमण्याचं काम समुचित शासनाला करावं लागतं. हे काम सक्षम प्राधिकाऱ्याला करावं लागत नाही. केवळ त्यांच्या अंतर्गत काम करणारे जे सार्वजनिक प्राधिकरण असतील त्यांना पाठबळ देणं हे काम त्यांना करायला लागतं. प्रशिक्षण, जनजागृती आणि अंमलबजावणी यांना देखील प्रशिक्षण, जनजागृतीच नाही पण किमान अंमलबजावणीचं काम यांना करावं लागतं. त्याच्यानंतरची पुढची एक महत्त्वाची व्याख्या आहे आणि सर्वात महत्त्वाची व्याख्या, कारण कटिंग एजला काम करणारं जी ऑर्गन या कायद्यामध्ये दिसतं आहे आपल्याला, कायद्याची जी काही आपण रचना पाहतो त्या संरचनेमध्ये सार्वजनिक प्राधिकरण ही अत्यंत महत्त्वाची व्याख्या आहे. सार्वजनिक प्राधिकरण ज्याला आपण पब्लिक अथॉरिटी असं म्हणतो. सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे असे प्राधिकरण, निकाय किंवा स्वराज्य संस्था, म्हणजे इन्स्टिट्यूशन, बॉडी और अथॉरिटी असे शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत, जे घटनेद्वारे म्हणजे संविधानाद्वारे म्हणजे घटनेद्वारे स्थापन केले जाते, संसदेने तयार केलेल्या कायद्याद्वारे म्हणजे केंद्राच्या कायद्याने स्थापन केले जाते, अथवा राज्य विधानमंडळाने केलेल्या कायद्याद्वारे म्हणजे राज्याच्या कायद्याद्वारे स्थापन केले जाते, किंवा म्हणजे याच्या अंतर्गत काढलेल्या कोणत्याही अधिसूचनेद्वारे किंवा आदेशाद्वारे जे गठीत केले जाते त्याला आपण सार्वजनिक प्राधिकरण म्हणतो. म्हणजे आता शासनाचं कोणतंही छोटं असेल का मोठं असेल, अगदी खेड्यातलं असेल का मोठ्या शहरातलं असेल, कोणतंही कार्यालय स्थापन करण्यासाठी कुठल्या तरी घटनेच्या आदेशाचा तरी आधार असतो, केंद्राच्या कायद्याचा तरी आधार असतो. अगदी पोस्टाचं कार्यालय म्हटलं तरी केंद्राच्या कुठल्या तरी आदेशाने ते तयार होतं. आणि गावातलं तलाठीचं कार्यालय असेल किंवा आणखी कुठल्याही विभागाचं छोटंसं कार्यालय असेल, उपकेंद्र असेल, ते देखील राज्य विधिमंडळाने तयार केलेल्या कोणत्या तरी कायद्यात दिलेल्या अधिकारांमुळे काढलेल्या अधिसूचनेद्वारे किंवा आदेशाद्वारे स्थापन केलं जातं. नाही तर त्याचा खर्चच निघणार नाही किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना खर्च पण दिला जाणार नाही. कारण हे कुठल्या तरी असल्या या अशा स्थापन झालेल्या कोणत्याही कार्यालयाला किंवा अशा निकायाला, अशा प्राधिकरणाला, अशा स्वराज्य संस्थेला किंवा अशा संस्थेला म्हणजे इन्स्टिट्यूशन, बॉडी, अथॉरिटी याला आपण सार्वजनिक प्राधिकरण म्हणतो. म्हणजे केंद्राचे जे संपूर्ण कार्यालय आहेत, राज्याचे जे संपूर्ण कार्यालय आहेत, हे सर्व सार्वजनिक प्राधिकरणं आहेत. आता या सार्वजनिक प्राधिकरणाचं काम काय हे आपण पुढे पाहू, पण यामध्ये आणखी ही व्याख्या पूर्ण झाली नाही. खाली लिहिलेलं आहे, शासनाची मालकी असलेला, त्याचे नियंत्रण असलेला किंवा त्याच्याकडून निधीद्वारे ज्याला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा केला जातो असा निकाय, अशी अशासकीय संघटना, त्याला NGO म्हणजे
एखादी NGO असेल, ज्याला नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणतो, किंवा अशासकीय संस्था असेल किंवा निकाय किंवा मंडळ असेल की ज्यांच्यावरती शासनाचं पूर्ण नियंत्रण आहे, किंवा ज्याला म्हणतो परव्हेसिव्ह कंट्रोल, म्हणजे चांगला नियंत्रण आहे, किंवा शासनाची मालकी असेल, किंवा ज्याला आपण विपुल असा अर्थपुरवठा शासन केलं जातं. आता याचं ट्रू टेस्ट काय, की जर शासनाचं हे मदत किंवा हे शासनाचं नियंत्रण काढलं तर त्याचं अस्तित्व राहील का? आणि जर नाही असं उत्तर आलं तर नक्कीच ते सार्वजनिक प्राधिकरण आहे, आणि अशा सर्व संस्थांना सार्वजनिक प्राधिकरण असं म्हणतात. हे आता आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता पहा, आपल्यासमोर एक पत्र आहे. काही लोकांनी सहकारी संस्थांना अर्ज केले. सहकारी संस्था, सर्वच सहकारी संस्था या सार्वजनिक प्राधिकरण या व्याख्येमध्ये किंवा संकल्पनेमध्ये मोडत नाहीत. आपण त्याच्यासाठीची ट्रू टेस्ट पाहिजे असेल तर आपल्याला ही व्याख्या पाहावी लागेल, ज्याच्या शासनाची मालकी आहे. प्रत्येक सहकारी संस्था शासनाच्या मालकीची नसते. म्हणजे आता कुठलीही गृहनिर्माण संस्था घेतली आपण, ती शासनाच्या मालकीचा असायचा प्रश्नच येत नाही. कृषी पतपुरवठा संस्था घेतली, शासनाच्या मालकीचा असायचा. शेतकरी मेंबर्स आहेत, त्याचे नियंत्रण असेल. कुठल्याही गृहनिर्माण संस्थेवरती शासनाचं काय नियंत्रण आहे? तुम्ही रजिस्ट्रेशन केलं ते एवढ्यासाठी की त्यांना एक मंडळ निर्माण व्हावं आणि त्याला कायदेशीर स्वरूप व्हावं, याच्याशिवाय नियंत्रण नाही आहे. फक्त एवढंच आहे की त्यांना काही त्या नोंदणी दाखल्यामध्ये ज्या अटी दिल्या त्या अटीची पूर्तता करावी लागते, याशिवाय कुठलंही नियंत्रण नाही. म्हणून याच्यात जर आपण पाहिलं, कलम 2(ह) प्रमाणे सहकारी संस्था ही सार्वजनिक प्राधिकरण नाही. मग ही माहिती कशी मिळणार? ज्या सहकारी संस्था सार्वजनिक प्राधिकरण आहे तिथे ते जनमाहिती अधिकारी नेमतील, त्यांच्याकडनं माहिती घेता येईल. सर्वच सहकारी संस्था सार्वजनिक प्राधिकारी नाहीत, आणि सार्वजनिक प्राधिकारी आहे की नाही हे प्रत्येक संस्थेला शासनाचा अर्थपुरवठा आहे का, शासनाची जमीन दिली आहे का, शासनाने काही त्यांच्यावरती बंधनं घातली आहेत का, शासनाचं रोजच्या रोज त्यांना नियंत्रण आहे का, असं सगळी तपासणी केल्यानंतर कोणती सहकारी संस्था सार्वजनिक प्राधिकरण ठरेल आणि कोणती संस्था ठरणार नाही हे ठरवलं जातं. पण नॉर्मल कोर्समध्ये आपण पाहिलं तर बहुतांशी सहकारी संस्था या माहिती अधिकार कायद्याअंतर्गत सार्वजनिक प्राधिकरण नसतात. मग त्यांच्याकडची माहिती मिळवायची कशी? मात्र आपण खाली पाहिलेलं आहे, पुढे आपण जेव्हा माहितीची व्याख्या बघू त्यामध्ये पण लिहिलेलं आहे, अशी माहिती जी माहिती ते सहकारी आयुक्तांना किंवा सहकारी संस्थांच्या निबंधकांना किंवा सहाय्यक निबंधकांना पुरवतात, ती त्यांना पुरवावी लागते त्यांच्या रजिस्ट्रेशनच्या अटीप्रमाणे. ती माहिती मात्र निबंधकाकडे अर्ज करून कोणत्याही नागरिकाला प्राप्त करून घेता येते, असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. तसंच आहे, जे प्रायव्हेट स्कूल्स असतात त्या प्रायव्हेट स्कूल्सची पण माहिती लोक मागतात. प्रायव्हेट स्कूलला देखील माहिती मिळणार नाही आहे. तेव्हा हे एक इथं CIC म्हणजे सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनचं जजमेंट आहे की दिल्ली एज्युकेशन ॲक्ट 1973 त्याच्याप्रमाणे जो एज्युकेशन ऑफिसर असतो त्या ठिकाणचा, तिथल्या लोकल बॉडीचा, त्याला काही माहिती गोळा करण्याचा किंवा त्याचे इन्स्पेक्शन करण्याचे अधिकार आहेत. तेव्हा अशा सरकारी अधिकाऱ्याकडे जी माहिती इन्स्पेक्शनच्या रूपाने किंवा निरनिराळ्या सबमिशन्सच्या रूपाने प्राप्त होते, ती माहिती नागरिकाला घेता येते. पण नागरिक अशा स्कूलमध्ये जाऊन, मग ती अननुदानित एखादी शाळा असेल, अनअनुदानित एखादी संस्था असेल की जिच्यावरती शासनाचं फारसं नियंत्रण नाही आणि जिला सरकार मुबलक असा वित्त पुरवठा करत नाही, अशा लोकांना हे प्रायव्हेट स्कूलची केस आहे. पण प्रायव्हेट स्कूल त्यांना माहिती देणार नाही. मात्र ही माहिती जर सरकारी अधिकाऱ्याकडे पुरवलेली असेल, त्या सरकारी अधिकाऱ्याकडे अर्ज करून मात्र अशी माहिती घेता येऊ शकेल. आता सार्वजनिक प्राधिकरणाच्या जबाबदाऱ्या काय काय असतात? प्रशिक्षणासाठी निधी उपलब्ध करणे, ज्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी निधी उपलब्ध करणे, जनमाहिती अधिकारी, अपिली अधिकारी, सहाय्यक जनमाहिती अधिकारी यांचं पदनिर्देशन करणे, नंतर माहिती अधिकाराच्या कायद्याच्या बाबतीत, सामाजिक लेखापरीक्षणाच्या बाबतीत सर्वांचं प्रशिक्षण घेणे, आपल्याकडची जी माहिती आहे ती व्यवस्थित अरेंज करणे, अभिलेखासारखी त्याचं व्यवस्थापन करणे, अर्ज आल्याबरोबर पटकन काढता येईल आणि ती देता येईल अर्जदारांना, अशी व्यवस्था करणे. शिवाय संघटनात्मक वर्तनरीती, ज्याला आपण ऑर्गनायझेशनल बिहेवियर म्हणतो, आणि आंतरवैयक्तिक संबंध याचं प्रशिक्षण देणे. अनेकदा असं होतं की आता नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हायला लागली, आणि हा जो कायदा आहे तो नागरिकांमध्ये जागरूकता करण्याबरोबर त्यांची सबलता, म्हणजे त्यांचं जे काय एम्पॉवरमेंट करणारा कायदा आहे. तेव्हा नागरिक आता अशा दृष्टीने पाहतायत की मी या व्यवस्थेचा मालक आहे, आणि म्हणून जेव्हा व्यवस्थेचा मालक
एखाद्या कार्यालयाला भेट देतो तेव्हा तो मालकाच्या पद्धतीने काही गोष्टी अपेक्षित करतो, तेव्हा त्याला किमान या बसा, काय हवं आहे आपल्याला, आत्ता उपलब्ध नाही, मी नंतर देतो, निदान हे चांगल्या पद्धतीने सांगणं, याला आपण म्हणतो की संघटनात्मक वर्तनरीती. त्या संघटनेनं जेव्हा आपल्या मालकाशी बोलायचं तेव्हा त्यांची वर्तनरीती, ज्याला आपण बिहेवियर कसं असलं पाहिजे, हे देखील शिकलं पाहिजे. या कायद्यामध्ये हे सगळ्या जे इनबिल्ट गोष्टी आहेत की ज्या आता हळूहळू व्यवस्थेनं स्वीकारल्या पाहिजेत. आणि मग आंतरवैयक्तिक संबंध म्हणजे येणारा नागरिक आणि आत बसलेला जो काही जनमाहिती अधिकारी असेल किंवा कोणताही सामान्य कर्मचारी असेल, त्यांनी त्याच्याशी कसं वागलं पाहिजे, म्हणजे शासन आणि नागरिक यांच्या दोघांच्या मधला संवाद कसा असावा याचं देखील प्रशिक्षण सार्वजनिक प्राधिकरणाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलं पाहिजे. जनसंपर्क आणि प्रतिसादात्मक, नंतर प्रशासनाची जी कौशल्य, ज्याला आपण सॉफ्ट स्किल्स म्हणतो, माहिती पुरविण्यासाठी पुरेसा निधी. अनेकदा असं होतं की नागरिक सांगितलेले पैसे भरत असतात, पण हे भरलेले पैसे शासनाच्या कुठल्या तरी खात्यात जातात आणि प्रत्यक्षात जनमाहिती अधिकाऱ्याकडे झेरॉक्स करून देण्यासाठी पुरेसा निधी नसतो. अशा अनेक प्रॅक्टिकल अडचणी जनमाहिती अधिकाऱ्याला सामना करावा लागतो. तेव्हा ह्या देखील गोष्टी सार्वजनिक प्राधिकरणानं पाहिल्या पाहिजेत. शिवाय स्वयंप्रेरणेनं केलेलं प्रकटन, ज्याला आपण प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर असं म्हणतो, ते अद्ययावत ठेवलं पाहिजे. सारखं ते दरवर्षी ते अद्ययावत करावं असं आहे, पण खरं तर आयडियली आपल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या की 1 वर्ष वाट पाहायची गरज नाही. बदल्या झाल्या की लगेच त्यांची नावं बदलली पाहिजेत. आपल्या कार्यालयाचा प्रमुख बदलला, लगेच प्रमुख बदलल्याबरोबर त्यांचं नाव बदललं पाहिजे. त्यांचं जे काही निवासस्थान असेल, कार्यालय असेल, त्याच्या संदर्भातली माहिती बदल झाले असतील ते बदलले पाहिजेत. आवश्यक ते फलक, जनमाहिती अधिकारी कोण आहे, अपिली अधिकारी कोण आहे, सहाय्यक जनमाहिती अधिकारी कोण आहेत, त्यांचे संपर्काचे कार्यालयीन क्रमांक काय आहेत, माहितीचा अधिकार अधिनियमाची प्रत जर कोणी मागितली तर ती उपलब्ध ठेवली पाहिजे. माहिती अधिकाराच्या नियमाची प्रत उपलब्ध ठेवली पाहिजे जनमाहिती अधिकाऱ्याकडे. शासनाचे सर्व निर्णय RTIच्या संदर्भात जे झालेत ते ठेवले पाहिजेत. शासनाचे आदेश ठेवले पाहिजेत, परिपत्रकाच्या प्रती ठेवल्या पाहिजेत आणि जर कोणी मागितल्या तर त्यांना त्या पुरवल्या पाहिजेत. शिवाय RTIच्या संदर्भात, माहिती अधिकाराच्या संदर्भात काही पोस्टर्स लावले पाहिजेत, बॅनर्स लावले पाहिजेत, माहितीपत्रकं तयार ठेवले पाहिजेत. जी स्वयंप्रेरणेनं करायची माहिती आहे ती जर छापून ठेवायला पैसे नसतील तर त्याची CD तयार करून ठेवली पाहिजे. आवश्यक असणाऱ्या फिल्म्स रेडी ठेवल्या पाहिजेत. रजिस्टर्स आणि कोऱ्या अर्जाचे नमुने, या सर्व गोष्टी जर का ठेवल्या तर ते सार्वजनिक प्राधिकरण खरंच चांगलं आहे. नागरिक तिथे येतील, त्यांना बैठकीची थोडीशी जागा असली पाहिजे. जर का काही व्यवस्था असेल तर वाचायला एखादा पेपर असला पाहिजे. कोण आला कोण गेला याची नोंद ठेवण्याची वही असेल तर ती नोंदवही ठेवली पाहिजे. शक्य असेल तर पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे. कुणीतरी स्वच्छ अगदी हसत त्यांचं स्वागत केलं पाहिजे. काम होत नसेल तरी, नाही म्हटलं तरी हरकत नाही, पण सन्मानाने बोलावलं, सन्मानाने बसू दिलं, सन्मानाने त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि सन्मानाने नाही म्हटलं तर जाणारा जो नागरिक परत जातो तो खाली हात जात असला तरी देखील तो अत्यंत समाधानानं परत जाईल आणि त्यामध्ये त्या सार्वजनिक प्राधिकरणाची आणि त्या शासनाची जी काही प्रतिष्ठा आहे ती उंचावेल आणि खऱ्या अर्थानं हे शासन आपलं आहे अशी एक भावना प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये निर्माण होईल. आणि हाच संवाद साधणं हा तर कायद्याचा हेतू आहे. शिवाय जनमाहिती अधिकाऱ्याला प्रत्येक महिन्याला त्यांच्याकडे किती अर्ज आलेत, किती फी जमा झाली, किती अर्जाची उत्तरं दिलीत, किती अर्ज प्रलंबित राहिलेत, तसेच अपिलीय अधिकाऱ्याकडं किती अपिलं आले, किती अपिलांचे निर्णय दिला, किती अपिलं नाकारलेत, किती अपिलं त्याच्यात फी किती जमा झाली आणि किती अपिलं प्रलंबित आहेत, हा दर महिन्याला अहवाल आपल्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे द्यायला लागतो. एकूण जे जनमाहिती अधिकारी आणि जितके अपिली अधिकारी असतील त्याचं एकत्रीकरण करून सार्वजनिक प्राधिकरण हे शासनाकडे पाठवतं किंवा त्यांच्या वरिष्ठाकडे पाठवतं आणि हे असे एकत्र मंत्रालयाच्या स्तरावरती ते जे तुमचं प्रशासकीय विभाग असेल तिथे एकत्र होतात आणि वर्षाच्या शेवटी असे सर्व राज्य माहिती आयोगाला आणि केंद्राच्या बाबतीत केंद्रीय माहिती आयोगाला दिले जातात आणि ते त्यांचा वार्षिक अहवाल याच्या आधारावरती तयार करतात आणि तो वार्षिक अहवाल शासनाकडे पाठवतात आणि शासन तो हा जो अहवाल असतो वार्षिक अहवाल माहिती आयुक्तांचा ते आपल्या सभागृहाच्या पटलावरती ठेवतात. अशी एकूण ही पद्धती आहे. तेव्हा त्यातली ही सर्वात महत्त्वाची संस्था आहे आपली सार्वजनिक प्राधिकरण. त्यांच्या ह्या जबाबदाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मार्गदर्शक पुस्तिका, कार्यनियम आणि स्थायी आदेश या सर्व गोष्टी जर का ठेवल्या तर हे शासन किंवा हे कार्यालय खऱ्या अर्थानं पारदर्शी आहे
असं नागरिकांना वाटेल आणि या कोणत्याही कार्यालयाच्या संदर्भातला संदेह एकदा मनात न गेला की आपोआपच अर्ज कमी होतात, अशी एकूण परिस्थिती आहे. शिवाय सार्वजनिक प्राधिकरणाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे अभिलेख व्यवस्थापन करणं, जनमाहिती अधिकारी, सहाय्यक जनमाहिती अधिकारी, अपिली अधिकारी यांचं पदनिर्देशन करणं, अर्जानुसार माहिती प्रगट करण्यासाठी कोण कुठे आहे याचे फलक लावणे, व्यवस्था करणे, रक्कम जमा करायची तर ती कोणत्या हेडवरती, म्हणजे कॉस्ट ऑफ इन्फॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो, माहितीची जे काही फी असेल, शुल्क असेल, ती जमा करायची असेल तर कशी, आल्यानंतर कॅश घेत असेल, रोख रक्कम घेत असतील तर कोणत्या काउंटरवर दिली पाहिजे, जर मनी ऑर्डरने पाठवायची असेल तर कोणाच्या नावाने पाठवावी, जर डिमांड ड्राफ्ट काढायचा असेल तर तो कुणाच्या नावाने काढावा, जर खात्यावर भरायची असेल तर कोणत्या खात्यावरती भरली पाहिजे, ई पद्धतीने असेल किंवा SBIमध्ये स्टेट बँकेमध्ये जाऊन भरायची असेल शासनाच्या खजिन्यामध्ये तर ती कोणत्या लेखाशीर्षावर भरली पाहिजे. शिवाय प्रशिक्षण देणे आणि अहवाल पाठवणे या सर्व जबाबदाऱ्या, ही सर्व कार्य सार्वजनिक प्राधिकरणाला करावी लागतात. सार्वजनिक प्राधिकरणाची ही सर्व कामं पाहिल्यानंतर आता पुढची आपण आत्तापर्यंत ॲप्रोप्रिएट अथॉरिटी, सक्षम प्राधिकरण आणि सार्वजनिक प्राधिकरण अशा 3 व्याख्या पाहिल्या आणि यानंतर अत्यंत महत्त्वाची जी व्याख्या आहे ती आहे कलम 2चा च. ती व्याख्या आहे माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन म्हणजे काय. एकदम सोपी आणि साधी व्याख्या आहे. इन्फॉर्मेशन इज एनी मटेरियल इन एनी फॉर्म. एकदम सोपी आहे. कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य म्हणजे माहिती. एक ओळीचं व्याख्या आहे. एनी मटेरियल इन एनी फॉर्म, कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य. मी साहित्याला थोडंसं बोल्ड केलेलं आहे कारण लक्षात ठेवा, माहिती ही नेहमी कुठल्या तरी मटेरियल फॉर्ममध्ये असते. एक तर ती CD असेल, एक तर तो डिस्क असेल, एक तर ते इलेक्ट्रॉनिक वेबसाईटवरची कुठली तरी माहिती असेल, किंवा ते अभिलेख असतील म्हणजे रेकॉर्ड्स असतील, त्याला टच करता येतं. दस्तऐवज म्हणजे कागदपत्र असतील, ज्ञापनं असेल, ईमेल असेल, अभिप्राय असतील, सूचना असतील, प्रसिद्धीपत्रकं असतील, परिपत्रकं असतील, आदेश, रोजवह्या, संविदा, अहवाल, कागदपत्रे, नमुने, प्रतिमाने, मॉडेल, इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील आधार सामुग्री, अभिलेख, दस्तऐवज, हस्तलिखित, फाईल इत्यादी इत्यादी. म्हणजे ही सर्व बाबी पाहिल्यानंतर कार्यालयात लपवण्यासारखं काहीच नाही आहे. हे एवढंच असतं कार्यालयामध्ये. यालाच माहिती म्हणतात. म्हणजे कार्यालयात निरनिराळ्या ठिकाणी जी माहिती साठवून ठेवलेली असते त्याला आपण माहिती असे म्हणतो. पण हे मटेरियल स्वरूपातलं कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य. आता या माहितीमध्ये आणखी पुढे जाऊन असं म्हटलं आहे, तसेच यामध्ये त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये सार्वजनिक प्राधिकरणास मिळविता येईल अशी कोणत्याही निकायाशी संबंधित माहिती याचा समावेश होतो. पहा, म्हणजे स्वतःच्या कार्यालयातली ही माहिती ठीक आहे, पण आता आपण एक उदाहरण पाहिलं याच्या आधीच्या व्याख्येमध्ये, सार्वजनिक प्राधिकरणाच्या एका व्याख्येमध्ये, की दिल्ली एज्युकेशनचा जो ॲक्ट होता त्या ॲक्टप्रमाणे प्रायव्हेट स्कूलची देखील माहिती प्राप्त करून घेण्याचे अधिकार त्या ठिकाणच्या शिक्षण अधिकाऱ्याला होते. आता आपल्याकडं पहा, आपल्याकडं जेवढ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीची बरीचशी माहिती त्यांच्या रजिस्ट्रेशनमधल्या नियमाप्रमाणे, त्यांच्या रजिस्ट्रेशनचं जे सर्टिफिकेट असेल त्याच्या नियमाप्रमाणे, म्हणजे दरवर्षाच्या मिटिंगचं जे काय ॲन्युअल जनरल मिटिंग असेल त्या ॲन्युअल जनरल मिटिंगचं इतिवृत्त, सदस्यांची यादी, ऑडिटेड स्टेटमेंट्स ऑफ अकाउंट्स, अशी जी माहिती आहे दरवर्षी त्यांना ती सादर करावी लागते. सहकारी संस्थेला असेल किंवा ट्रस्ट असेल तर ट्रस्टला, किंवा सोसायटी असेल तर सोसायटीला. ही कुणाकडे करावी लागते? ज्यांच्याकडे नोंदणी केली त्यांना. म्हणजे सहकारी संस्था असेल तर सहकारी संस्थेचा निबंधक, जर सोसायटी असेल तर सोसायटीचा रजिस्ट्रार, आणि जर ट्रस्ट असेल तर ट्रस्टचा चॅरिटी कमिशनर, जर स्कूल असेल, अनुदानित असेल, विना अनुदानित असेल, शिक्षणाधिकारी, मग ते हायर स्कूल असेल तर माध्यमिकचे शिक्षणाधिकारी, प्राथमिकचं स्कूल असेल प्राथमिकचे शिक्षणाधिकारी, आणि याच्यापेक्षा महाविद्यालय वगैरे असतील तर ते उपसंचालक शैक्षणिक. म्हणजे असं जर कायद्यात लिहिलं असेल की त्यांना ही माहिती तुम्ही दरवर्षी दिली पाहिजे, दर महिन्याला दिली पाहिजे, दर 3 महिन्याला दिली पाहिजे, दर वीकनी दिली पाहिजे, तर अशी येणारी जी माहिती आहे, ह्या ज्या लोकांना पब्लिक अथॉरिटी म्हणून डिक्लेअर केलं नाही अशा लोकांकडे
जर कायद्याने काही माहिती सादर करण्याचं बंधन असेल आणि कायद्याने काही माहिती संकलित करून घेण्याचं जर त्या कार्यालयावर बंधन असेल तर त्याच कार्यालयाने संकलित केलेली अशी माहिती या संज्ञेत मोडते आणि ती जनमाहिती नागरिकांनी मागितल्यानंतर जनमाहिती अधिकाऱ्याने ती पुरविली पाहिजे. मग शिवाय फाईल नोटिंग्ज हे देखील माहिती अधिकारात आहेत. काही काळ सुरुवातीचा जो काळ होता त्यावेळेस DOPTनं म्हणजे ज्या डिपार्टमेंटमार्फत हा कायदा राबवला जातो केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग, त्यांनी फाईल नोटिंग हे माहितीमध्ये येत नाही असं म्हटलं होतं. त्यानंतर बरीच चर्चा देशभर झाली, आंदोलनं झाली आणि शेवटी त्यांनी क्लिअरिफाय केलं. बघा 23 जून 2009ला क्लेरिफाय केलेलं, इट इज हिअर बाय क्लेरिफाईड दॅट द फाईल नोटिंग कॅन बी डिस्क्लोज्ड एक्सेप्ट फाईल नोटिंग कंटेनिंग इन्फॉर्मेशन एक्झम्प्ट. म्हणजे जी माहिती कलम 8 प्रमाणे देता येणार नाही अशी जर माहिती असेल तर ती माहिती वगळून फाईल नोटिंग द्यायला हरकत नाही किंवा ती दिली पाहिजे आणि ती माहिती या व्याख्येमध्ये समाविष्ट आहे असा त्याचा अर्थ आहे. आता याच्या पुढची व्याख्या, आतापर्यंत आपण ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे ज्याला आपण समुचित सरकार म्हणतो ती व्याख्या पाहिली, सक्षम प्राधिकारी म्हणून पाहिली, सार्वजनिक प्राधिकरण म्हणून पाहिली, माहिती म्हणून पाहिली. आता माहितीचा अधिकार म्हणजे काय? माहितीचा अधिकार म्हणजे तपासणी. पहिलं काम काय त्याच्यामध्ये? अभिलेखाची तपासणी किंवा दस्तऐवजाची तपासणी किंवा रेकॉर्डची तपासणी. कोणताही नागरिक 10 रुपयाचं मुद्रांक शुल्क लावून किंवा 10 रुपयाचा आपण पोस्टल ऑर्डर काढून लेखी अर्ज करून कोणत्याही कार्यालयात, केंद्राचा असो, राज्याचा असो, सहकारी स्थानिक स्वराज्य संस्थेचं असो, ज्या ज्या पब्लिक अथॉरिटीज आहेत अशा ठिकाणी जाऊन जर त्यांना असं वाटलं की या कालावधीतले या फाईल्स मला तपासायच्या किंवा हे अभिलेख मला तपासायच्यात किंवा हे सरकारी चाललेलं काम हे मला तपासायचं आहे, ते अर्ज देऊन त्यांना विनंती करू शकतात की मला ही तपासणी करण्याची इच्छा आहे, तर ते मला तपासणी द्यावी. मग त्यासाठी अशा तपासणीसाठी केंद्राच्या बाबतीत जर पाहिलं तर पहिला तास मोफत असतो. म्हणजे मी रेकॉर्ड रूममध्ये गेला तर पहिल्या तासासाठी काही लागणार नाही. इव्हन काम तपासायला गेलं तरी पहिल्या तासासाठी लागणार नाही. केंद्र सरकारच्या बाबतीत पुढच्या प्रत्येक तासाला मात्र ते 5 रुपये घेतात दर तासाला आणि दर तासाचा जो काही फ्रॅक्शन असेल, 1 तास आणि 1 मिनिट थांबलं तरी तुम्हाला 5 अधिक 5 10 रुपये द्यायला लागतील. आपल्या राज्यामध्ये मात्र प्रत्येक 15 मिनिटाला ते 5 रुपये आहेत. तेव्हा आपण 15 मिनिट असे 1 तास, जर 1 तास पहिला मोफत असेल आणि त्याच्यानंतर आपण 1 तास पाहिले म्हणजे 2 तास पाहिले तर आपल्याला प्रत्येक 15 मिनिटाचे 5 असे 4 15 मिनिट होतात, 20 रुपये शुल्क आपल्याला भरावं लागेल. तेव्हा पहिली माहितीच्या अधिकारामध्ये पहिला अधिकार आहे तपासण्याचा, दुसरा अधिकार आहे प्रती मागण्याचा, तिसरा अधिकार आहे प्रमाणित प्रती मागण्याचा. म्हणजे कशाच्या प्रती? अभिलेखाच्या किंवा उपलब्ध कागदपत्रांच्या. ज्या देण्यासारख्या प्रती आहेत फक्त झेरॉक्स करून दिल्या की आपण त्याला प्रती म्हणतो, आणि जर का ती शिक्का मारून ही माहिती अधिकारांतर्गत दिलेली आमच्या कार्यालयातल्या अभिलेखाची प्रत आहे असं प्रमाणित करून दिलं त्याला आपण प्रमाणित प्रत म्हणतो. दोघांसाठीही लागणारं शुल्क सारखंच आहे. तिसरं आहे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील आधार सामुग्री, जी कितीही मोठी असू देत. एका सीडीवर असेल तर फक्त 50 रुपयामध्ये मिळते. DVD असेल, खूप मोठी DVD असेल तरी देखील ती 50 रुपयातच मिळते. जर का तुम्हाला छोटंसं ते पेन ड्राईव्ह असेल त्यांना देखील तो 50 रुपयातच दिला पाहिजे. जर पेन ड्राईव्हवरती असेल आणि तुमच्या पेन ड्राईव्हमध्ये घ्यायची असेल तर त्याची किंमत फक्त 50 रुपये असेल. पुढे आहे नमुने अथवा प्रमाणित नमुने प्राप्त करून घेणे. म्हणजे एखाद्या कामासाठी जी सामग्री वापरली जाते ती सामग्री, उदाहरण घ्या, आपण रस्ता तयार करतो, रस्त्यासाठी खडी वापरतो किंवा त्याच्यासाठी डांबर वापरतो किंवा एखाद्या ठिकाणी बिल्डिंगला सिमेंट वापरतो, एखाद्या ठिकाणी विटा वापरल्या जातात, एखाद्या ठिकाणी कुठले तरी ब्लॉक वापरले जातात किंवा PDS म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये ज्या अत्यावश्यक वस्तू वापरल्या जातात त्याचे चिन्ह, हे असे सगळे कुठलेही नमुने घ्यायचे असेल तर ते प्रमाणित नमुने प्राप्त करणे. आणि ही जी आहेत 4 प्रकारचे अधिकार माहिती अधिकार या संज्ञेमध्ये येतात. म्हणजे अर्ज करणे, तपासणी करणे, अर्ज करणे, प्रती मागणे, अर्ज करणे, प्रमाणित प्रती मागणे, अर्ज करणे, इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील माहिती मागणे, अर्ज करणे आणि एखाद्याचे नमुने किंवा प्रमाणित नमुने घेणे, याला म्हणतो माहितीचा अधिकार. तेव्हा माहितीच्या अधिकारामध्ये या 4 गोष्टी आपल्याला करता येतात. तो कलम 2 मध्ये आहे. कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे असलेली किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेली व या अधिनियमान्वये मिळविता येण्याजोगी
माहिती मिळविण्याचा अधिकार. त्यामध्ये माहितीचा अधिकार म्हणजे एखादे काम, दस्तऐवज, डॉक्युमेंट्स, अभिलेख, रेकॉर्ड्स याची पाहणी करणे हा पहिला अधिकार. दस्तऐवजाच्या किंवा अभिलेखाच्या टिप्पण्या, उतारे किंवा प्रमाणित प्रती घेणे हा दुसरा अधिकार. CD, फ्लॉपी, टेप, व्हिडिओ, कॅसेट या व अशा स्वरूपात किंवा ही माहिती जर संगणकात साठविली असेल तर त्याच्या मुद्रित प्रती किंवा प्रिंटआउट मिळविणे हा तिसरा अधिकार. आणि प्रमाणित करण्यासाठी त्याला सिक्क्याचा तयार आहे, असा एक सिक्का मारून देतात बघा. या ठिकाणी सिक्का एक नमुना दिलेला आहे आणि राज्य शासनाच्या GAD, ज्याला आपण सामान्य प्रशासन विभाग म्हणतो, त्यांनी या सिक्क्याचा नमुना देखील एक परिपत्रक काढून सर्क्युलेट केलेला आहे. तेव्हा ही माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत दिलेली म्हणजे सत्यप्रत आहे, अभिलेखाची सत्यप्रत आहे असं ते म्हणतात. खाली नाव टाकतात आणि इथे जनमाहिती अधिकारी स्वाक्षरी करून असे कागद आपल्याला पुरवतात. आणि जी निरनिराळ्या कामासाठी वापरलेली सामुग्री आहे त्याचे सॅम्पल्स घेणे, म्हणजे 4 प्रकारच्या गोष्टी आपण माहिती अधिकारात करू शकतो. एखादे काम पाहायचे असेल, दस्तऐवज, अभिलेख, डॉक्युमेंट एक तर तपासायचे असेल तर तपासू शकता. दस्तऐवजाच्या टिप्पण्या किंवा प्रती घ्यायच्या असतील तर प्रती घेऊ शकतो किंवा प्रमाणित प्रती घेऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील साहित्य घेऊ शकतो किंवा नमुने घेऊ शकतो. अशा 4 प्रकारे हा अधिकार. तेव्हा यासाठी आपल्या राज्य शासनानं तर आणखी पुढचं पाऊल उचललं आणि त्यांनी माहिती अधिकारांतर्गत जर तुम्हाला तपासणी करायची असेल तर अर्ज केल्यानंतर 3 तारखा कळवाव्यात आणि त्यातलं सोयीच्या कोणत्याही तारखेला तुम्ही हजर राहा. कार्यालयीन दिवशी एका आठवड्यातल्या कुठल्या तरी 3 तारखा कळवाव्यात आणि त्या 3 पैकी जी सोयीची असेल त्या दिवशी नागरिकांनी यावं. अत्यंत नागरिकाच्या बाजूने असा निर्णय घेतला. त्याच्या पुढे जाऊन 26 नोव्हेंबर 2018ला शासनाने पुढे असा निर्णय घेतला की प्रत्येक सोमवारी दुपारी 3 ते 5 या काळात नागरिकांनी कार्यालयांना भेटी द्याव्यात आणि त्यांना हवी ती फाईल पाहण्यासाठी मागावी आणि त्या कार्यालयाने अशा फाईल्स उपलब्ध करून द्याव्यात. हवं तर त्या ठिकाणी पुरेसं पर्यवेक्षण ठेवावं, पाहू द्याव्यात लोकांना आणि जर सोमवारच्या दिवशी सुट्टी आली तर त्याच्या नेक्स्ट डेला जो वर्किंग डे असेल त्या दिवशी असं इन्स्पेक्शन द्यावं आणि यासाठी अर्ज वगैरे करण्याची सक्ती देखील करण्यात आलेली नाही. तेव्हा अशा प्रकारे आता अभिलेख म्हणजे कोणताही दस्तऐवज, हस्तलिखित फाईल, एखाद्या दस्तऐवजाची कोणती मायक्रोफिल्म, मायक्रोफिश किंवा प्रतिरूप अशा संग्रहित केलेल्या संगणकाद्वारे किंवा अन्य उपकरणाद्वारे तयार केलेल्या कोणतंही साहित्य ज्याच्या बाबतीत काही करण्याचं शिल्लक राहिलं नाही. जेव्हा एखादी फाईल सुरू होते आणि तिच्यावर निर्णय घेतल्यानंतर ती काही दिवस ठेवावी लागते, त्याला आपण प्रिझर्व्ह करावी लागते असं म्हणतो. प्रिझर्व्ह करण्यासाठी ती आपण अभिलेखात ठेवतो, त्याला आपण अभिलेख म्हणतो. अभिलेखाला देखील वय असतं, त्याच्यासाठी देखील कायदा आहे. काही अभिलेख तह्यात ठेवले जातात म्हणजे अनंत काळ सतत ठेवले जातात, त्याला परमनंट रेकॉर्ड असं म्हणतो. त्याला निरनिराळ्या कार्यालयामध्ये अभिलेख असं म्हणतात. जे 30 वर्षापर्यंत ठेवतात त्याला ब स्वरूपाचे अभिलेख म्हणतात. 5 किंवा 10 वर्षापर्यंत त्या कार्यालयाने ठेवले जातात, त्याला आपण क स्वरूपाचे म्हणतो. आणि साधारण 1 वर्षापर्यंत ठेवल्यानंतर नष्ट केले जातात, त्याला ड स्वरूपाचे अभिलेख असं म्हणतो. तेव्हा असे अभिलेख करण्यासाठी एक कायदा आहे. केंद्राच्या बाबतीत पब्लिक रेकॉर्ड्स ॲक्ट 1993 म्हणजे 1993ला कायदा झाला. 1997ला त्याचे नियम झालेत. आपल्या राज्यामध्ये देखील, महाराष्ट्रामध्ये देखील महाराष्ट्र पब्लिक रेकॉर्ड्स ॲक्ट 2005 जेव्हा हा कायदा आला माहिती अधिकाराचा, अगदी त्याच्यानंतर लगेच महाराष्ट्रात हा महाराष्ट्र अभिलेखाचा कायदा तयार झाला. त्याचे नियम देखील 2007ला झालेले आहेत. तेव्हा त्याच्या अंतर्गत सविस्तर अशी कार्यपद्धती आहे आणि प्रत्येक कार्यालयाने एक अभिलेख कक्ष ठेवला पाहिजे अद्ययावत असा. त्या ठिकाणी एका अधिकाऱ्याला अभिलेखपाल म्हणून किंवा रेकॉर्ड मॅनेजर, ज्याला आपण अभिलेख व्यवस्थापक असं म्हणतो, असा एक पदोन्नतीचा अधिकारी, जसा जनमाहिती अधिकारी असतो तसा याच्या बाबतीत असतो. आणि मग त्यांनी व्यवस्थित सर्व रेकॉर्ड ठेवलं पाहिजे. सर्वसाधारणपणे बहुतेक सरकारी कार्यालयामध्ये ठेवलं जातं ते गठ्ठे बांधून ठेवलं जातं, ज्याला आपण स्टोरेज ड्रिव्हन सिस्टम म्हणतो. पण आता लोकांना थांबायला बिलकुल वेळ नाही किंवा लोकांना थांबण्याची सहनशीलता देखील राहिलेली नाही. त्यामुळं हे रिट्रायव्हेबल रेकॉर्ड संगणकावर कसं ठेवता येईल PDF स्वरूपामध्ये आणि त्याचं डिजिटायझेशन कसं करता येईल, त्याचे प्रयत्न प्रत्येक ठिकाणी चालू आहेत. आणि डिजिटायझेशन ऑफ रेकॉर्ड ह्याचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. त्यानंतरची व्याख्या आहे त्रयस्थ पक्ष. ही एक अत्यंत महत्त्वाची व्याख्या आहे.
माहिती मिळविण्यासाठी विनंती करणारी नागरिकाव्यतिरिक्त अन्य एखादी व्यक्ती, त्यात सार्वजनिक प्राधिकरणाचाही समावेश होतो. बघा, पहिली पार्टी आहे पहिली पार्टी आहे नागरिक. नागरिक अर्ज करतो जनमाहिती अधिकाऱ्याकडे, म्हणजे दुसरी पार्टी झाली जनमाहिती अधिकारी. आणि ह्या जनमाहिती अधिकाऱ्याकडं तिसऱ्याच माणसाची माहिती आहे, त्रयस्थ पक्ष. मग याच्यामध्ये तो व्यक्ती असेल किंवा दुसरं एखादं सार्वजनिक प्राधिकरण असेल, याला आपण म्हणतो त्रयस्थ पक्ष. म्हणजे या नागरिकाने जनमाहिती अधिकाऱ्याकडे मागितलेली जी माहिती आहे, ती माहिती जनमाहिती अधिकाऱ्याच्या कार्यालयात तयार झालेली नाही आहे. या त्रयस्थ पक्षाने, एक तर ती संस्था असेल, एखादं कार्यालय असेल किंवा व्यक्ती असेल, त्यांनी ठेवलेली ही माहिती. आणि अशासाठी यांच्या ही माहिती द्यायची की नाही हे ठरवण्यासाठी एक वेगळी कार्यपद्धती आहे. ती एका स्वतंत्र भागामध्ये आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. तेव्हा आपल्याला फक्त त्रयस्थ पक्ष या लिमिटेड संकल्पनेची व्याख्या किंवा त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी लक्षात ठेवलं पाहिजे आपण. नागरिक हा पहिला पक्ष, ज्यांच्याकडे अर्ज करतो हा दुसरा पक्ष, आणि त्यांच्याकडं ज्या माणसाची माहिती असते त्रयस्थ पक्ष. आणि मग याच्यासाठी यांना एक नोटीस पाठवून किंवा एक इंटिमेशन पाठवून त्यांना असं कळवलं जातं की यांचा अर्ज आलेला आहे, यांनी ही माहिती मागितलेली आहे, आम्ही ती देणार आहोत, आपलं काही म्हणणं आहे का. तर ही कार्यपद्धतीचा भाग आहे, आपण कार्यपद्धती नंतर पाहू. पण व्याख्या म्हणून आपण त्रयस्थ पक्षाची व्याख्या या पद्धतीने समजून घेऊ. तेव्हा आतापर्यंत आपण पहिला अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, म्हणजे ज्याला आपण म्हणतो समुचित शासन. दुसरी व्याख्या पाहिली कॉम्पिटंट अथॉरिटी, म्हणजे सक्षम प्राधिकारी. तिसरी व्याख्या पाहिली आपण पब्लिक अथॉरिटी, म्हणजे ज्याला आपण सार्वजनिक प्राधिकरण म्हणतो. नंतरची व्याख्या पाहिली आपण माहिती, ज्याला आपण इन्फॉर्मेशन म्हणतो. त्यानंतर पाहिली आपण माहितीचा अधिकार, ज्याला आपण म्हणतो राईट टू इन्फॉर्मेशन. आणि आता आपण पाहतो आहोत त्रयस्थ पक्ष. तर ह्या सगळ्या माहित्या हे पाहिलं की शेवट त्यानंतर आहे की प्रत्येक कार्यालयामध्ये ज्याला जनमाहिती अधिकारी आहे त्याला जनमाहिती अधिकारी म्हणतात. ज्याला सहाय्यक जनमाहिती अधिकारी म्हणून पदनिर्देशित केलेला आहे त्याला सहाय्यक जनमाहिती अधिकारी म्हणतात. ज्याला राज्याचा आयोग नेमला त्याला राज्याचा आयोग म्हणतात, आणि केंद्राचा आयोग गठीत केला त्याला केंद्रीय माहिती आयोग असं म्हणतात. प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या अंतर्गत जनमाहिती अधिकाऱ्याचा जो वरिष्ठ अधिकारी असतो त्याला पहिला अपिले अधिकारी म्हणून नेमलं जातं किंवा पदनिर्देशित केलं जातं, त्याला फर्स्ट अपिलेट अथॉरिटी असं म्हणतात. हा कायदा कुणासाठी आहे आपण पाहिलं की या कायद्याचं आपण यापूर्वी जे दोन, इथे पहा तुम्ही आय असं लिहिलेलं आहे, या आयला जर क्लिक केलं तर यापूर्वीचे दोन भाग आपल्याला पाहायला मिळतील. तर त्यामध्ये आपण असं पाहिलेलं आहे की या कायदा हा अधिकार कुणासाठी आहे. तर आपण हे पहा की इथं पाहिलं असेल आपण सगळं की या कायद्याचा उगम झालेला घटनेच्या आर्टिकल 19A मधून. 19A म्हणजे फंडामेंटल राईट आहे. फंडामेंटल राईट कुणाला असतात, या देशातल्या नागरिकांना असतात. म्हणून ज्या फंडामेंटल राईटमधून हा आला, त्या ठिकाणी ज्यांना तो उपलब्ध आहे फंडामेंटल राईट, त्या सर्वांनाच हा कायदा उपलब्ध आहे. म्हणजे या अधिनियमातील तरतुदींना अधीन राहून सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार असेल. म्हणजे माहितीचा अधिकार कुणाला असेल, या देशातल्या सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार असेल. तेव्हा आपण या महत्त्वाच्या व्याख्या संक्षिप्तपणे या ठिकाणी आता पाहिल्या आहेत. ह्या बारकाईनं वाचल्या की ह्या पुन्हा पुन्हा या कायद्यामध्ये येत असतात. तेव्हा आपण या पुन्हा पुन्हा एकदा वाचल्या की आपल्याला याच्या अंतर्गत ज्या गोष्टी असतात या ताबडतोब कळतील. आपण इथपर्यंतचा भाग पाहिल्यानंतर या ठिकाणी थांबूया. मला असं वाटतं की व्याख्या आणि उद्देश कळले तर हा कायदा समजणं अत्यंत सोपं आहे. आपल्याला जर हा भाग आवडला असेल तर आपण लाईक करा. शिवाय आपल्या मित्रपरिचितांना पाठवा. आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. पुढच्या भागामध्ये आपण आणखी एका नव्या विषयावरती, म्हणजे यातला जो पुढचा भाग आहे स्वयंप्रेरणेनं करायचं जे प्रकटन आहे, त्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करू. आज मी इथे थांबतो. धन्यवाद.